पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा सध्या लष्कराकडनं कसून शोध घेतला जातोय। जम्मू काश्मीरच्या विविध भागात सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे आणि या हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न होतोय। तसंच संशयित असलेल्या दोघांची घरं जमीनदोस्त केली गेली आहेत। स्फोटकांच्या मदतीनं ही घरं जमीनदोस्त झाली आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल ऍक्शन मोडमध्ये आले। अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहराच्या गुरीचा रहिवासी असलेला आदिल ठोकरच्या घरावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। आदिल ठोकर हा आदिल गुरी म्हणून सुद्धा ओळखला जातो। तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे। स्फोटकांचा वापर करून त्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। आदिल हा 2018 साली पाकिस्तानात गेला होता। तिथे त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे। तसंच आदिलचा साथीदार आसिफ शेखचंही घर स्फोटकं लावून उद्ध्वस्त करण्यात आलंय। एकीकडे संशयित दहशतवाद्यांच्या घरांना सुरुंग लावण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे कुलगाम, पहलगाम इकडच्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केलंय। दहशतवाद्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली असावी अशांच्या घराघरात जाऊन पोलिसांकडून झाडाझडती घेतली जाते। दरम्यान तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी दहशतवादी हशीम मुसा उर्फ सुलेमान याने पहलगाम हल्ला घडवून आणल्याचं समोर आलंय। तो गेल्या वर्षभरापासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। सुरक्षा दल, सरकारी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांवरती हल्ल्यांच्या घटनांमागे हशीमचा हात होता। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी अलीभाई तल्ला आणि आसिफ फौजी यांचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय। हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तोयबासाठी काम करत असल्याचा संशय आहे। त्यामुळे तपास यंत्रणांच्या सर्च ऑपरेशनला आता वेग आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि पहलगाम